नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार, महागाई भत्ता वाढीचा मुहूर्त ठरला, पगारात होणार इतकी वाढ। सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी। गेल्या काही दिवसापासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्ता वाढीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे। जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका। 2026च्या सुरुवातीलाच अपेक्षित असलेल्या या वाढीला तांत्रिक कारणांमुळे थोडा उशीर झाला, तरी कर्मचाऱ्याच्या खिशाला मिळणारा दिलासा निश्चित आहे। किती टक्के होणार वाढ याबद्दल तज्ज्ञांचा अंदाज। बॅग बाजारचे CEO यांच्या मते चालू वर्षातील महागाई भत्ता वाढ ही मध्यम स्वरूपाची असू शकते। ग्राहक किंमत निर्देशांकाच्या 12 महिन्यांच्या सरासरीनुसार ही वाढ 2% ते 3% दरम्यान असण्याची शक्यता आहे। या वाढीनंतर एकूण महागाई भत्त्याचा स्तर 60% जवळ किंवा त्याहून थोडा अधिक पोहोचू शकतो। पगारात नेमकी किती वाढ होणार? महागाई भत्त्यात होणारी छोटी वाढ देखील कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात लक्षणीय फरक पडते। ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे, त्यांच्या पगारात दरमहा 360 ते 540 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। 29,200 रुपये मूळ वेतन असणाऱ्यांना मासिक 584 ते 876 रुपयांचा लाभ मिळेल। उच्च वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी हा लाभ मोठा असेल। 56,100 रुपये मूळ वेतन असलेल्या पगारात 1,100 रुपयांहून अधिक वाढ होईल। वरिष्ठ स्तरावरील अधिकारी ज्यांचे मूळ वेतन 2.5 लाख रुपये आहे, त्यांना दरमहा 5,000 ते 7,500 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते। विलंब का झाला आणि थकबाकी मिळणार का? प्रशासकीय प्रक्रिया आणि 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या पूर्वतयारीमुळे हा विलंब झाला असावा असा अंदाज आहे। भत्ता वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू केली जाईल, त्यामुळे गेल्या काही महिन्यांचा वाढीव भत्ता थकबाकी म्हणून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल। एप्रिल महिन्यापर्यंत ही घोषणा होणे अपेक्षित असून सरकारने अर्थसंकल्पात यासाठी आधीच तरतूद केली आहे।